नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने झणझणीत अशी डाळ वांग्याची रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। ही काळ्या मसाल्याची भाजी तुम्ही जर केली तर अगदी कढई सुद्धा चाटून पुसून खातील इतकी ही भन्नाट रेसिपी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी हरभरा डाळ घेतली आहे अर्धी वाटी। एक वांग घेतला आहे, मी भरताचे वांगे होते त्यातलंच एक वांग हे घेतला आहे। तुम्हाला जर छोटे छोटे वांगे घ्यायचे असले तर तुम्ही भाजीचे छोटे वांगे पण घेऊ शकता। आता आपण हे वांग कापून घेऊया। आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहे, जास्त बारीक करायच्या नाही आहे। हे वांग आणि डाळ शिजवायची आहे त्यामुळे आपल्याला मोठ्याच फोडी करून घ्यायच्या आहे। मी कुकर तापायला ठेवलं होतं, कुकर तापला आहे। त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया। आपल्याला डाळ आणि वांग शिजवून घ्यायचं आहे। आपण जर पाण्यामध्ये शिजवलं तर बेचव लागते डाळ वांग, म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं। पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी। आता त्यामध्ये मी एक लसूणच्या कळीचे काप केले आहे ते पण टाकूया आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं। हे परतून झाल्यावर त्यामध्ये वांग्याचे काप केले आहे ते टाकूया। मी काप करून पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून वांगे काळी पडत नाही, म्हणून केव्हाही वांग्याचे काप केले तर ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। वांग्याचे काप टाकून परतून घ्यायचं तेलामध्ये। बघा छान असं परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये डाळ टाकूया। मी डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बघा आपण डाळ पण टाकून घेतलेली आहे वांग्यामध्ये। आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया। आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। डाळ आणि वांग शिजताना थोडंसं मीठ पण टाकायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। डाळ वांग शिजवताना पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर डाळ वांग बेचव लागते। बघा मी 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या। वांग तर अगदी वाफेवर शिजते, पण डाळ शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण 3 शिट्या करून घ्यायच्या। बघा मी कुकर लावून 3 शिट्या करून घेतलेल्या आहे। आपण कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। कुकर थंड होते आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। पॅनमध्ये मी 10 ते 15 मिरच्या टाकल्या आहे। ह्या मिरच्या फिक्या आहे म्हणून मी जास्त घेतल्या आहे। ही भाजी खायला झणझणीतच छान लागते, म्हणून थोड्या जास्त मिरच्या घ्यायच्या। मिरच्या भाजताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मिरच्या लवकर भाजल्या जातात। बघा मी 1 चमचा तेल टाकून घेतला आहे मिरच्या भाजायला। अगदी मिरच्यांना डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या। बघा आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहे। आता आपण मिरच्या काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण कांदा टाकूया। मी एक मोठ्या आकाराचा कांदा लांब कापून घेतलेला आहे। कांदा पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। बघा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण। यामध्येच आपण किसलेलं खोबरं पण टाकूया। मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। हे पण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। बघा खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत कुकर उघडून बघूया डाळ शिजली आहे की नाही। बघा डाळ छान अशी शिजलेली आहे। वांग तर अगदी मऊ झालेलं आहे। अशाच प्रकारे डाळ वांग शिजून घ्यायचं। आता आपण वाटण करून घेऊया। त्यामध्ये मी 1 लसूणचा गाठा आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे। भरपूर कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। मी 3 पळ्या तेल घेतला आहे। तेल ह्या भाजीला थोडं जास्त टाकायचं, म्हणजे ह्या भाजीला तरी पण छान येते आणि खायला अप्रतिम लागते, म्हणून थोडं तेल जास्त टाकायचं।
तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। बघा, आपण कोथिंबीर जास्त टाकला होता म्हणून वाटणाला किती छान कलर आलेला आहे। हे वाटण मंद आचेवर परतायचं म्हणजे छान कलर येतो वाटणाला आणि तेल पण सुटते, म्हणून मंद आचेवरच परतायचं। बघा किती छान तेल सुटत आहे वाटणाला। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया। पाव चमचा गरम मसाला पण टाकून घ्यायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही भाजी आमच्याकडे देव असतात तेव्हा केली जाते। होळी झाली की पहिल्या शुक्रवारी आमच्याकडे पुरणपोळ्या करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ही भाजी केली जाते। त्यालाच आमच्याकडे वैतावार असे म्हणतात। वैतावाराला ही भाजी आवर्जून केली जाते। तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करू। अगदी अप्रतिम ही भाजी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। 1 चमचा धना पावडर टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं म्हणजे मसाला खाली लागत नाही, व्यवस्थित परतला जातो। बघा, छान असा मसाला परतला गेला आहे, किती छान तेल सुटलेलं आहे बघू शकता। आता आपण त्यामध्ये शिजवलेलं डाळ वांग टाकूया। ही भाजी करताना आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये म्हणजे छान चव येते। मी गरम पाणी करायला ठेवलं आहे। बघा, आपण डाळ वांग टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोणतीही भाजी करताना त्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव छान येते आणि थंड पाणी टाकलं तर त्या भाजीला बेचवपणा येतो, म्हणून केव्हाही गरम पाणी करूनच टाकायचं। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला उकळी पण लवकर येते, शिजायला वेळ लागत नाही भाजी। बघा, मी पाणी टाकून घेतलं आहे। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। ही भाजी घट्ट छान लागते, जास्त पातळ करायची नाही आहे, म्हणून मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। बघा, किती छान अशी घट्ट भाजी दिसत आहे। आता आपण भाजीला उकळी आणून घेऊया। बघा, छान अशी उकळी येत आहे भाजीला। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। कोथिंबीर आपण वाटणामध्ये जास्त टाकला होता म्हणून मी थोडासाच कोथिंबीर टाकून घेते आहे। बघा, आपली भाजी किती छान अशी दिसत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला एक खडखडीत उकळी आणून घ्यायची। आपण डाळ आणि वांग शिजवलेला आहे आणि गरम पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणून ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला। अशाच पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी केली तर अगदी आठवड्यातून 2 वेळा तरी कराल, इतकी ही चविष्ट रेसिपी होते। बघा, छान अशी खडखडीत उकळी आलेली आहे भाजीला। बघा, कलर किती सुंदर दिसत आहे भाजीचा, बघू शकता। दिसते आहे की नाही, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी भन्नाट ही रेसिपी। दिसायलाच इतकी सुंदर आहे तर खायला किती अप्रतिम ही रेसिपी असेल। बघा, आपली भाजी झालेली आहे। बघा, आपली चमचमीत अशी डाळ वांग्याची रेसिपी तयार आहे खाण्यासाठी। तुमच्याकडे ही भाजी कोणत्या पद्धतीने केली जाते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी करून दाखवायच्या असतील तेही मला कमेंट करून सांगा, मी त्याही तुम्हाला करून दाखवील। तुम्हाला माझी साधी सोपी आणि अगदी चमचमीत अशी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील। व्हिडिओ बघितल्यावर एक लाईक नक्की करा, म्हणजे मला पण आनंद होईल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।